स्वाध्याय अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी जयश्री आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण जी सिरीज बघत आहोत त्याच्यामध्ये आपण एमपीएससीचा जो काही मेन सिलेबस आहे त्या सिलेबसला आपण डिकोड करतोय. ठीक आहे, मग याच्यामध्ये मी काय करते, सर्व विषयांचा अगदी डिटेल्ड मध्ये तुम्हाला जो काही सिलेबस आहे तो सिलेबस मी तुम्हाला सांगते. बरोबर, आजचा जो विषय आहे आपला तो आहे इतिहास. ठीक आहे, इतिहास ज्या वेळेला आपण अभ्यास करत असतो त्यावेळेला त्या इतिहासाच्या अभ्यासामध्ये मेन 8 टॉपिक्स येतात. ठीक आहे, आता हे जे 8 टॉपिक्स आहेत त्या 8 टॉपिक्स मध्ये काय काय येतं, तर सगळ्यात पहिले येतं प्राचीन भारताचा इतिहास. ठीक आहे, एन्शंट इंडियन हिस्ट्री. मग आता एन्शंट इंडियन हिस्ट्री जे आहे याच्यामध्ये कुठल्या कुठल्या घटना घडल्यात, जसं की सिंधू संस्कृती झालं किंवा हडप्पा संस्कृती झालं किंवा ज्या काही वेगळ्या वेगळ्या तत्कालीन ज्या काही संस्कृती होत्या त्या सगळ्या संस्कृती झाल्यात किंवा वेगळे वेगळे राजेरजवाडे झालेत, महाजनपद झालेत, हे सगळं आपल्याला एन्शंट इंडियन हिस्ट्रीमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे मिडिवल इंडियन हिस्ट्री, मध्यकालीन भारताचा इतिहास. त्याच्यानंतर आहे आधुनिक भारताचा इतिहास. नंतर आता आधुनिक भारताच्या इतिहासाच्या नंतरचा पुढचा टप्पा येतो तो भारताच्या स्वातंत्र्य चळवळी आणि राष्ट्र निर्मिती. त्याच्यानंतर येतं ते महाराष्ट्राचा इतिहास. याच्याच सोबत आपल्याला थोडंसं बघायचं आहे ते अगदी थोडासा मुद्दा येतो हा भारतीय संस्कृती आणि वारसा, इंडियन आर्ट अँड कल्चर किंवा कल्चर अँड हेरिटेज. ठीक आहे, त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा भारत आणि सगळ्यात शेवटचं येते ते चालू ऐतिहासिक ज्या काही घडामोडी आहेत त्या चालू ऐतिहासिक घडामोडी. ठीक आहे, तो हे सगळे जे विषय आहेत हे सगळे सब टॉपिक्स आहेत. ठीक आहे, तर हे जे सब टॉपिक्स आहे, इतिहास हा तुमचा मेन विषय झाला, त्यातले हे सब टॉपिक्स नाही आपण याला टॉपिक्स म्हणूया. ठीक आहे, तो हे 8 तुमचे काय आहेत, मेन टॉपिक्स आहेत. आता ह्या मेन टॉपिक्स मध्ये आपल्याला एक एक टॉपिक डिकोड करायचा आहे. ठीक आहे, तर आता पहिला प्राचीन भारताचा इतिहास, एन्शंट इंडियन हिस्ट्री. एन्शंट इंडियन हिस्ट्रीमध्ये मी जसं तुम्हाला म्हणाले की सगळ्यात पहिले सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय करायचं आहे, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन करायचं आहे. ठीक आहे, सिंधू संस्कृती जी होती ती सिंधू संस्कृती आपल्याला पूर्णपणे बघायची आहे. मग आता सिंधू संस्कृतीमध्ये काय काय बघायचं आहे, तर महत्वाच्या ज्या काही संस्कृतीच्या जे काही मेन सिटीज होत्या त्या मेन सिटीज बघायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये कुठे आलं, हडप्पा आणि मोहनजोदडो संस्कृती. ठीक आहे, किंवा त्याच्याच सोबत मी तुम्हाला म्हणेल की आपल्या बाकीच्या ज्या काही सिंधू संस्कृतीच्या वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या जे काही शहरं होती, जसं धोलावीरा झालं किंवा महाराष्ट्रातली जी काही शहरं होती सिंधू संस्कृतीतल्या काळातली, त्या सगळ्या शहरांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नगराची योजना, नगरी योजना. मग ते सिंधू संस्कृतीच्या नगर कशा पद्धतीने तयार केलेलं होतं हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे. हा जो प्रश्न आहे नगर योजना जो आहे तो आपल्याला प्रिलिम्सला पण कामात येणार आहे आणि तो आपल्याला मेन्सला सुद्धा कामात येणार आहे. ठीक आहे, व्यापार आणि धर्म. मग सिंधू संस्कृतीचा व्यापार कुठे कुठे चाललेला होता, फक्त भारतापुरता मर्यादित होता का, की भारताच्या बाहेर सुद्धा होता, मग भारताच्या बाहेर जो होता त्याच्या आपल्याकडे काय प्रूफ्स आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचंय. त्याच्यानंतर सिंधू संस्कृतीच्या पतनाची कारणे, सिंधू संस्कृती जी आहे ती का संपुष्टात आली, तिचं पतन जे झालं ते का झालं, त्याची जी काही कारणं आहेत त्याची एक लिस्ट आहे, ती कारणं जी आहेत त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि ती जी कारणं आहे हे आपल्याला मेन्स मध्ये नक्की येऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर वैदिक काळ, सिंधू संस्कृती संपल्यानंतर वैदिक काळ आला. आता मी प्रयत्न असा केलेला आहे की मी हे जे टॉपिक्स आहेत मी प्रयत्न केलाय मी प्रयत्न असा केलाय की हे सगळेचे सगळे जे सब टॉपिक्स आहेत हे मी क्रोनॉलॉजिकली लावलेले आहेत. ठीक आहे, तर सिंधू संस्कृती संपल्यानंतर वैदिक काळाची सुरुवात झाली. मग वैदिक काळ म्हणजे काय, मग त्याच्यामधला प्रारंभिक वैदिक काळ कुठला होता, उत्तर वैदिक काळ कुठला होता, त्याच्यामध्ये कुठले वेद आलेले आहेत, त्याच्यानंतर धर्म कसा होता. ठीक आहे, राजकीय व्यवस्था त्या काळातली कशी होती. त्याच्यानंतर मग महाजनपद, मग एकूण महाजनपद किती होती, त्या महाजनपदांच्या राजधान्या कुठल्या होत्या, महाजनपद म्हणजे काय, गणपद म्हणजे काय, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, महाजनपदांची उभारणी कशी झाली, चंद्रगुप्त मौर्य बघायचं आहे, अशोक आणि त्याचा धर्म बघायचा आहे. ठीक आहे, त्या अशोककालीन प्रशासन बघायचं आहे. त्याच्यानंतर मग अशोकाचा काळ संपल्यानंतर सुरू झाला तो गुप्त काळ किंवा त्याला म्हटलं जातं सुवर्णयुग. ठीक आहे, गुप्त काळ आणि सुवर्णयुग हे जे आहेत, म्हणजे गुप्त काळाला सुवर्णयुग नाही म्हणत पण त्याच काळात सुवर्णयुग सुद्धा सुरू झालं. मग सुवर्णयुग म्हणजे काय, आता आपल्याकडे वेगळे वेगळे युग आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिलं कुठलं होतं, स्टोन एज. ठीक आहे, त्याच्यानंतर मग कॉपर आलं, आयर्न आलं, असे वेगळे वेगळे आलेत ना. तर मग हे जे सगळे काळ आहेत हे सुद्धा आपल्याला साईड बाय साईड बघायचे, म्हणून मी इथे सुवर्णयुग लिहून ठेवलेलं आहे. मग आता आपल्याला बाकीचे जे आहेत, स्टोन एज बघायचं आहे, ब्रॉन्झ एज बघायचं आहे, त्याच्यानंतर आयर्न एज बघायचं आहे, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, मग त्या काळामध्ये कला कशी होती, विज्ञान कसं होतं, गणित कसं होतं, संस्कृतीमध्ये काय काय प्रगती झाली हे सगळं आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये दक्षिण भारतामधले जे काही राज्य होते, ठीक आहे, महाजनपद वगैरे जर आपण बघितले तर सगळं बऱ्यापैकी वरच्या भागामध्ये येतं, नॉर्थन साईडला येतं.
मग दक्षिण भारतामध्ये काय काय होतं, मग सातवाहन जे होते ते सातवाहन आपल्याला पूर्णपणे माहिती पाहिजे. मग तिथले महत्वाचे राजे आपल्याला माहिती पाहिजे. त्या महत्वाच्या राजांनी जे काही कामगिरी केलेली असणार आहे ती कामगिरी आपल्याला माहिती पाहिजे. आणि सेम चालुक्य, राष्ट्रकूट, पल्लव ह्या सगळ्यांचं प्रशासन कसं होतं आणि त्यांची संस्कृती कशी होती. बऱ्याचदा तुम्हाला तिथले जे काही राजे होते त्या राजांनी कुठलं पुस्तक लिहिलंय किंवा त्या राजांच्या काळामध्ये एखादा जर समजा प्रवासी आलेला असेल बाहेर देशात वगैरे, तर त्याने जी काही प्रवास वर्णनं लिहिलेली आहेत तो कुठला प्रवासी कोणत्या राजाच्या काळामध्ये आला हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं येतं धर्म आणि तत्वज्ञान. ठीक आहे. जैन आणि बौद्ध धर्माबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. मग कोणी स्थापन केला, त्याचे महत्वाचे नियम काय होते, कशा पद्धतीने स्थापन झाला, कुठे कुठे त्याचा प्रचार प्रसार झाला, कोणी केला, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर वैदिक तत्वज्ञान, उपनिषद परंपरा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण बघूया मध्यकालीन भारताचा इतिहास. ठीक आहे. मग मध्यकालीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा तो आपला बऱ्यापैकी जो काही आहे इस्लामिक काळ जो आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतो. ठीक आहे. म्हणजे दिल्ली सल्तनत झालं, मोगल साम्राज्य झालं, सुफी चळवळी झाल्या, हे सगळंच्या सगळं आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळत असतं. ठीक आहे. मग आता दिल्ली सल्तनत जी आहे 1206 ते 1526 या काळामध्ये दिल्ली सल्तनत होती. मग त्या दिल्ली सल्तनतच्या काळामध्ये कुठले कुठले घराणे आले, तर मग गुलाम घराणं आलं, खिलजी घराणं आलं, तुघलक, लोधी, या सगळ्यांचं प्रशासन कसं होतं, या सगळ्यांमधले महत्वाचे राजे कुठले होते, प्रवास वर्णन करण्यासाठी जे काही बाहेरनं परदेशी आले होते ते कोण होते, त्या राजांच्या दरबारातल्या काही महत्वाच्या व्यक्ती असतील तर त्या महत्वाच्या व्यक्ती आपल्याला माहिती पाहिजे. त्या काळामध्ये कुठल्या पद्धतीचे पुस्तकं लिहिले गेले, कुठल्या पद्धतीच्या कला विकसित झाल्या, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं ते मुघल साम्राज्य. मग मुघल साम्राज्यामध्ये बाबर पासून औरंगजेबापर्यंत सगळेच्या सगळे राजे आपल्याला माहित पाहिजे. त्या त्या काळामध्ये काय काय घटना घडल्या हे पण आपल्याला माहिती पाहिजे. मग त्यांचं प्रशासन कसं होतं, त्यांचं सांस्कृतिक योगदान काय होतं, हेच परत तेच झालं. पुन्हा पुन्हा मी तेच सांगत नाही बसत तुम्हाला. काय होतंय की पुस्तकं काय लिहिले, प्रवासी कोण आले, त्या काळामध्ये त्यांनी काय काय कामगिरी केली, त्या काळामध्ये त्यांनी कुठल्या राजांसोबत लढाया केल्या. लढाया एक महत्वाचं सांगायचं राहिलं तुम्हाला. लढाया, सगळ्याच्या सगळ्या लढाया कुठल्या काळात झाल्या, कोण जिंकलं, का जिंकलं, जे हरलेत ते का हरलेत, हे सगळ्याचं सगळं आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर भक्ती आणि सुफी चळवळी ज्या आहेत त्या भक्ती चळवळी कुठल्या, सुफी चळवळी कुठल्या, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये कुठले कुठले संत मोठे होऊन गेलेले आहेत, संत कबीर आहेत, नामदेव आहेत, एकनाथ आहेत, तुकाराम आहेत, सुफी संप्रदायामधले कुठले संत होते ते सगळं आपल्याला माहिती पाहिजे. मग आता हे सगळे कुठले कबीर नाही येणार, हे सगळे आपले वारकरी लोक येतात किंवा महाराष्ट्रातली लोक येतात. वारकरी संप्रदाय काय आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर मराठा साम्राज्याची स्थापना. मराठा साम्राज्याला असं अगदी वेगळं वेटेज का दिलेलं आहे, आपल्याला महाराष्ट्राची एमपीएससी द्यायची आहे. ठीक आहे. एमपीएससी द्यायची म्हटल्यावर आपल्याला मराठा साम्राज्याबद्दल माहिती पाहिजे. म्हणून मग मराठा साम्राज्याची स्थापना कोणी केली होती आपल्याला सगळ्यांना माहिती. कोणी केली होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. मग स्वराज्य म्हणजे काय, असमंत प्रणाली म्हणजे काय, महाराजांचं प्रशासन कसं होतं, महाराजांच्या प्रशासनामध्ये कोण कोण व्यक्तिमत्व कामाला होते, जे काही बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात की महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता. ठीक आहे. मग अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत त्यांचं उत्तर आपल्याला माहिती पाहिजे. महाराजांनी ज्या काही लढाया केलेल्या आहेत त्या लढाया आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर त्या लढायांमधलं जे काही आउटकम आलं ते आउटकम आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आला पेशवा काळ. पेशवांच्या काळामध्ये काय काय घटना घडल्या, मग पेशवांच्या काळामधले जे काही महत्वाचे पेशवे होते ते महत्वाचे पेशवे आपल्याला माहिती पाहिजे. त्यांनी साम्राज्य विस्तार कशा पद्धतीने घडवून आणला, पेशव्यांनी कुठल्या कुठल्या लढाया लढल्यात, त्यांनी त्यातल्या कुठल्या लढायात ते जिंकलेत, कुठल्या लढाया हरलेत, किंवा त्या दरम्यान त्यांनी जर काही नवीन नियम काढलेले असतील तर ते नियम माहिती पाहिजे. महाराजांच्या काळामध्ये काही नवीन नियम निघालेले असतील तर ते नवीन नियम आपल्याला माहिती पाहिजे. तर ह्या पद्धतीने सगळ्याच्या सगळा अगदी डिटेलमध्ये इतिहासाचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. ठीक आहे. आता ह्या डिटेलमध्ये अभ्यास करताना कुठलाही मुद्दा सोडायचा नाहीये. आणि दुसरी गोष्ट, कोरिलेट करत चालायच्या आहेत गोष्टी. ठीक आहे. कोरिलेट कशा करणार, की एका राजाच्या काळामध्ये एखादी घटना घडली तर तशी घटना अजून दुसऱ्या कुठल्या राजाच्या काळात घडलीये का, किंवा जर समजा आता लेट्स से हा आपला भारत आहे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला असं थोडंसं हे दिसतंय, समजा एक राजा होता की तो ह्या एरियामध्ये राज्य करत होता. ठीक आहे. दिल्लीच्या एरियामध्ये तो राजा राज्य करत होता.
त्याच काळामध्ये ह्या साईडला जे कोणी राजे राज्य करत होते त्या राजांनी जे काही कामगिरी केलेल्या आहेत, आता वेगळ्या वेगळ्या असणार आहेत ना, तो तत्कालीन कामगिरी जी आहे ती तत्कालीन कामगिरी आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या राजांना समकालीन ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, मराठीमध्ये आपण काय म्हणतो, समकालीन, समकालीन राजे वगैरे आपल्याला माहिती पाहिजे. ओके. आता आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास आपला कुठून सुरू होतो, युरोपियनांच्या आगमनापासून सुरू होतो. ठीक आहे, मग आता कोणते कोणते युरोपियन आपल्याकडे आले होते, पोर्तुगीज आले होते, डच आले होते, फ्रेंच आले होते, ब्रिटिश आले होते. मग हे आले कधी, हे गेले कधी, यांनी काय काय केलं, हे कुठे आले, सगळ्यात पहिल्यांदा कुठे आले, त्याच्यानंतर मग त्यांनी कशा पद्धतीने शिरकाव केला, मग त्यांनी अजून काही त्यांनी तिथे लढाया केल्यात का, मग त्या लढाया कोण जिंकलं, कशा जिंकलं, हे सगळंच्या सगळं आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, ब्रिटिश सत्तेची स्थापना भारतामध्ये कशी झाली, कशा पद्धतीने झाली, प्लासीची लढाई कुठली होती, बक्सरची लढाई कुठली होती, बंगालचे दिवाणी अधिकार काय होते, कुठले अधिकार मिळाले, कोणाला मिळाले, कसे मिळाले, कोणी दिलेत, अधिकार मिळालेत म्हणजे काय, कोणीतरी दिले असणार आहेत ना, मग ते अधिकार कोणी दिले, का दिलेत, हे सगळ्याच्या सगळ्या रिझन्स जे आहेत हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आणि मग ऍट द एंड आफ्टर दिस भारतामध्ये ब्रिटिश सत्ता कशा पद्धतीने उदयास आली. ठीक आहे, मग आता ब्रिटिशांचा शासनकाल आपल्याला इथे कळालं की भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता आली, पण मग त्यांनी जे शासन केलंय त्या शासनामध्ये त्यांनी काय काय केलं, मग त्यांनी भारतीयांचं कशा पद्धतीने आर्थिक शोषण केलं, त्याच्यानंतर कायमस्वरूपी त्यांचा कशा पद्धतीने बंदोबस्त करण्यात आला, त्याच्यानंतर शिक्षणामध्ये कुठल्या पद्धतीच्या सुधारणा करण्यात आल्या. ब्रिटिश आल्यानंतर आपल्याकडे बऱ्याच सुधारणा सुद्धा झाल्या, म्हणजे मी असं म्हणत नाही की ब्रिटिश आल्यानंतर सगळ्याच गोष्टी चुकीच्या झाल्या. इथे हा जो मुद्दा आहे ना आर्थिक शोषणाचा, आर्थिक शोषण त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं. ठीक आहे, ब्रिटिशांनी भारतीयांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक शोषण केलं, पण ब्रिटिशांनी काही गोष्टी ज्या होत्या त्या काही गोष्टी, काही सुधारणा सुद्धा केल्यात ना, मग त्या कुठल्या सुधारणा होतात त्या सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही याला दोन जे कुठल्याही कॉइनला जे आपण म्हणतो एव्हरी कॉइन हॅज टू साइड्स, मग ही याची दुसरी बाजू जी आहे ना ती दुसरी बाजू सुद्धा आपल्याला बघायची आहे. ठीक आहे, ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर ज्या वेळेला तुम्ही खुर्चीवर बसाल, असं मी म्हणते सरळ, ठीक आहे, ज्या वेळेला तुम्ही खुर्चीवर बसाल ना त्यावेळेला तुमच्या कायम डोक्यात ठेवायचं आहे की कुठल्याही कॉइनच्या दोन बाजू असतात, फक्त एक बाजू बघून निष्कर्ष लावायचा नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर सामाजिक सुधार चळवळी ज्या होत्या किंवा चळवळ करणारे जे काही लोक होते याच्यावर आपल्याला स्पेशल प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, आता इथे मी सगळ्या लोकांची नावं घेतलेली नाहीये, सगळ्या समाजसुधारकांची नावं घेतलेली नाहीये, काही समाजसुधारक मी इथे फक्त लिहिलेले आहेत. असे आपल्याकडे बरेच समाजसुधारक आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, आता 2025 ची जी आपली एमपीएससी झाली होती ना, 2-3 महिन्यांपूर्वी एमपीएससी ची एक्झाम झाली होती, त्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणावर समाज सुधारकांवर प्रश्न आलेले होते. ठीक आहे, 4 ते 5 प्रश्न फक्त समाज सुधारकांवर आलेले होते. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की समाज सुधारक जे आहेत ते समाज सुधारक त्यांनी केलेल्या चळवळी हे सगळं आपल्याला नीट बघायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर 1857चं जे बंड आहे, 1857चा जो उठाव आहे, बंड नाही म्हणायचा त्याला, 1857चा काय होता, उठाव होता. ठीक आहे, मी हे खोडून टाकते. 1857चा जो उठाव होता तो 1857चा उठाव का झाला, कशा पद्धतीने झाला, कुठल्या एरियामध्ये कोण कोण लीडर होते. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय महत्वाचं आहे आपल्याला माहितीये का, 1857चा लढा जो होता किंवा 1857चा जो उठाव होता ना, त्या उठावामध्ये फेल्युअरची जी कारण आहेत ती फेल्युअरची कारण सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाची आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय चळवळ. मग आता भारतामध्ये ह्या ब्रिटिशांनी आगमन केलं, त्यांनी सत्ता स्थापन केली, त्यांनी प्रशासन सुरू केलं, मग त्यांनी प्रशासन सुरू केल्यानंतर शोषण केलं, त्याच्यानंतर त्यांचा बंदोबस्त कसा करण्यात आला, त्याच्यानंतर त्यांनी बाकीचे जे काही समाजसुधारक होते त्यांच्यासोबत काय केलं, त्यांच्यापैकी किती लोकांना त्यांनी जेलमध्ये टाकलं, किती लोकांनी काय काय केलं, हे सगळं आपल्याला बघायचंय. पण त्याच्यात आपल्याला हे जे महत्वाचं आहे आता, ठीक आहे, काँग्रेसची स्थापना झाली, मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट मध्ये जे काही टप्पे पडलेत किंवा त्यांच्यामध्ये जे काही फळ्या पडल्यात किंवा कशा पद्धतीने हे मॉडरेट वाले लोक तयार झालेत किंवा एक्स्ट्रीमिस्ट वाले लोक तयार झालेत हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर गांधीजींनी ज्या काही चळवळी केल्या त्या चळवळी सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाच्या आहेत. एक्झामच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, आता अशा पद्धतीने आपण आधुनिक भारताचा इतिहास बघितला. मित्रांनो, एक छोटीशी माहिती मी तुम्हाला सांगते, म्हणजे
कंटाळू नका, फॉरवर्ड करू नका, 2 मिनिटांसाठी फक्त ऐका, ठीक आहे. आपल्याकडे आता आपण जो काही इतिहासाचा अभ्यास बघतोय, हा इतिहासाचा अभ्यास कसा करायचा असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, ठीक आहे. मग इतिहासाचाच काय, कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना मी दरवेळेला सांगत आले की सुरुवात कुठं ना करायची, तर सुरुवात करायची आपल्याला स्टेट बोर्ड पासून, ठीक आहे. मग आता स्टेट बोर्ड पासून जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर ती कशी करायची, कोणाला माहिती नसतं, म्हणजे नसतं. ज्या वेळेला तुम्ही नवीन नवीन अभ्यास करायला सुरुवात करतात ना, त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो की अरे हे स्टेट बोर्ड का वाचायचे, कशाला वाचायचे. मी सांगते तुम्हाला की दरवर्षी लिटरली दरवर्षी स्टेट बोर्ड मधनं कमीत कमी 30 प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. आता विचार करा, 100 प्रश्नांपैकी जर 30 प्रश्न हे फक्त स्टेट बोर्ड मधनं विचारले जातात तर त्या स्टेट बोर्डला किती महत्व असणार आहे. कारण तुमचे जे मार्क आहेत, अर्ध्या मार्कावरनं लोक ती पोस्ट हातातनं जात असते, ठीक आहे. मग अशा वेळेला आपल्याला दुःख होतं की अरे यार, अर्धा मार्क मिळाला असता तर हातचे 30 मार्क आहेत ना, हातचे 30 मार्क कशाला जाऊ द्यायचे. मग मी असं नाही म्हणत आहे तुम्हाला की तुम्ही स्टेट बोर्डची आमची बॅच विकत घ्याच, पण स्टेट बोर्ड वाचा. आणि आता तुम्हाला जर माहित नसेल की स्टेट बोर्ड कसे वाचायचे, तर मग मी तुम्हाला म्हणेल की प्लीज स्टेट बोर्डची आमची बॅच विकत घ्या. स्टेट बोर्डची आमची जी बॅच आहे त्या बॅचमध्ये आम्ही काय केलेलं आहे की आपलं इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, ह्या सर्व विषयांचा अतिशय व्यवस्थित लाईन बाय लाईन अभ्यास घेतलेला आहे, ठीक आहे. मग आता हा जो लाईन बाय लाईन अभ्यास घेतलाय याच्यामध्ये आपण काही गोष्टी स्किप पण केल्या, ठीक आहे. मग स्किप काय केलेलं आहे की ज्या गोष्टी आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्वाच्या नाहीयेत, ठीक आहे. काय होतं की आपण जर ते स्टेट बोर्ड वाचायला घेतलेत ना, आपल्याला फक्त स्टेट बोर्ड वाचायला 6 महिने लागतात. मग त्याला ऑप्शन काय आहे, 100 तासांमध्ये, इथे 80 तास लिहिलेले, अराउंड 100 तासांचे लेक्चर झालेले, तर 100 तासांमध्ये साधारण पूर्ण सगळ्याच्या सगळे स्टेट बोर्ड जे आहेत ते कव्हर केलेले, ठीक आहे. आता हे 100 तासांमध्ये तुम्ही जर दिवसाला रोज फक्त तुम्ही 2-2, 3-3 तास जरी बघितला ना, तरी तुमचं सिलेबस जो आहे किंवा तुमचा जो वेळ वाया जातो ना, तो वेळ वाया जाणं बाजूला राहतं आणि सिलेबस लवकर कव्हर होतो, ठीक आहे. तुमचं ते 30 प्रश्न जे ते तुमचे 30 प्रश्न त्यातनं काहीही चुकत नाही, ठीक आहे. तुम्ही आत्ताच जस्ट ग्रॅज्युएट झालेले आहात, त्याच्यामुळे तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा होईल, कारण तुमचं मेंदू अजून खूप फ्रेश आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कळतील, लक्षात येतील, ठीक आहे. आता त्याच्यासोबत जे समाज सुधारक मी तुम्हाला म्हणाले की आत्ताच्या 2025च्या एक्झामला समाज सुधारकांवर 5 पेक्षा जास्त प्रश्न आलेले होते, ठीक आहे. मग आता विचार करा, याच्यामधले 30 प्रश्न आणि याच्यामधले 5 प्रश्न, तर 35 प्रश्न जे आहेत ते 35 प्रश्न हे आमच्या 2 बॅचेस मधनं आपण काढलेले आहेत, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण 40 समाज सुधारकांचं एकूण डिटेल बॅच तयार केलेली आहे आणि 40च्या 40 समाज सुधारक जे आहेत ते पूर्णपणे आतापर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत त्या लोकांवर ते सगळेच्या सगळे आपण घेतलेले आहेत, ठीक आहे. 2014 पासून 2025 पर्यंतचे म्हणजे 11 वर्षांचे साधारण PYQs जे आहेत त्या PYQचं अनालिसिस केलेलं आहे. 11वीचा इतिहासाचा जुना जो स्टेट बोर्ड होतं, 11वीचं जुनं इतिहासाचं स्टेट बोर्ड जे होतं त्या जुन्या पुस्तकावरून आपण हे सगळं काढलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेला जर समजा असं कधी झालं की एक प्रश्न आहे ज्याचे वेगळ्या वेगळ्या सोर्समध्ये वेगळे वेगळे उत्तर आपल्याला सापडतात, ठीक आहे. अशा वेळेला आयोग स्टेट बोर्ड मधले जे आहेत ना, स्टेट बोर्ड मधल्या जे काही सोर्स आहे त्याचे उत्तर ग्राह्य धरत असतो, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण इथे पण काय केलेलं आहे, 11वीच्या इतिहासाच्या स्टेट बोर्डचा संदर्भ घेतलेला आहे. त्याच्यामुळे जे काही फॅक्ट आपल्या आहेत त्या एकदम एक्झॅक्टली आयोगाला ज्या हव्यात त्याच पद्धतीने घेतलेल्या आहेत, ठीक आहे. तो अशा पद्धतीने स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच जी आहे, स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅचची फीज जी आहे ती फी आहे 3999, परंतु सध्या आपण ऑफर देतो आहोत आणि ऑफर फीज जी आहे आपली ती आहे 1499, ठीक आहे. जोपर्यंत ऑफर फीज आहे तोपर्यंत जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्या, म्हणजे तुम्हालाही फायदा होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. त्याच्यानंतर ही जी आपली समाज सुधारकची बॅच आहे, समाज सुधारकच्या बॅचची जी फी आहे, मूळ फी आहे 199 म्हणजे 200 रुपये, परंतु तुमच्यासाठी म्हणून आम्ही ही जी बॅच आहे ती घेऊन येतोय फक्त 99 रुपयामध्ये, ठीक आहे. म्हणजे 99 रुपये आणि 1499 रुपये असं 1598 रुपयामध्ये तुमचे 35 प्रश्न जे आहेत ते 35 प्रश्न पूर्णपणे कव्हर होत आहेत, ठीक आहे. जास्त याच्याबद्दल न बोलता आता पुढे जाऊयात आपण.
ठीक आहे. अजून एक बॅच आहे आमची, ती म्हणजे PYQ ची बॅच. ठीक आहे. आता PYQ का गरजेचं असतं? मी तुम्हाला सांगितलं की 35 प्रश्न आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितले. ठीक आहे. पण हे फक्त आपण आता हे आपण इतिहासाचे 5 बघितलेत आणि त्यातनं अजून इतिहासाचे तिकडच्या बाजूने स्टेट बोर्ड मधनं अजून 5 घेऊयात. तर अशा पद्धतीने 10 प्रश्न आपण बघितले फक्त इतिहासाचे. जर समजा तुम्ही तसं PYQ सगळेच्या सगळे बघितले, साधारण 800 PYQ जे आहेत ना, आम्ही ते 800 PYQ आम्ही सॉल्व्ह करून घेतलेत आणि त्यांचं अनालिसिस केलंय, प्लस त्याच्यातनं आम्ही रिव्हिजन घेतलेली. ठीक आहे. मग आता रिव्हिजन कशी घेतलेली, तर प्रत्येक प्रश्नाचे जे काही 4-4 ऑप्शन्स आहेत, त्या 4-4 ऑप्शन्सचे डिटेल्स आम्ही दिलेले आहेत. त्याच्यामुळे 30 तासांपेक्षा जास्तीचे आपले व्हिडिओ लेक्चर जे आहेत ते तुम्हाला अवेलेबल आहेत. ठीक आहे. तो ही जी बॅच आहे, ही बॅच आहे 800 रुपयांची. परंतु ॲज आय सेड सो की आपण सध्या ऑफर देत आहोत आणि त्या ऑफर प्राइस मध्ये ही बॅच तुम्हाला मिळणार आहे 499 रुपयामध्ये. ठीक आहे. तो याच्यामध्ये आपण 2018 पासून 2025 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्याच्या सगळे जे विषय आहेत ते सगळ्याच्या सगळे विषय कव्हर होत असतात. ठीक आहे. पुढे जाऊयात. आता स्वातंत्र्य निर्मितीच्या ज्या काही चळवळी झाल्या होत्या, त्या चळवळी मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हणाले की आपल्याला वेगळे वेगळे समाजसुधारक बघायचे आहेत. ठीक आहे. आता हे वेगळे वेगळे समाजसुधारक बघत असताना गांधीवादींचा जो कालखंड होता, आता हे स्वातंत्र्य चळवळीच्या सुधारणा होत्या. समाज सुधारक वेगळे असतात आणि स्वातंत्र्यासाठी चळवळी करणारे क्रांतिकारी वेगळे असतात. ठीक आहे. मग आता गांधीवादींचा जो कालखंड होता, गांधींचा जो कालखंड होता, तो कालखंड आपल्याला माहिती पाहिजे. त्यांनी ज्या काही वेगळ्या वेगळ्या चळवळी केल्या होत्या, त्या चळवळी आपल्याला माहिती पाहिजे. त्यांच्याच सोबत आपल्याला क्रांतिकारी चळवळी सुद्धा माहिती पाहिजे. मग क्रांतिकारी चळवळी ज्यांनी केल्या होत्या ती लोक सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे आणि त्यांनी कुठल्या पद्धतीने त्या चळवळी केल्यात, त्यांनी काय काय कामं केली हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. कधी केली ते पण माहिती पाहिजे. क्रोनॉलॉजिकली माहिती पाहिजे. ठीक आहे. तर हे क्रोनॉलॉजिकली आपल्याला मोस्टली माहिती नसतं. ठीक आहे. त्याच्यानंतर भारताचं जे काही विभाजन झालं ते विभाजन कशा पद्धतीने झालं, ज्या काही भारताच्या वेगळ्या वेगळ्या सीमा तयार झाल्यात त्या कशा पद्धतीने तयार झाल्या, विभाजन झाल्यानंतर कशा पद्धतीने तुकडे करण्यात आले, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर 1947चं जे काही आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, ते स्वातंत्र्य मिळताना संपूर्ण भारताला एकाच वेळेला स्वातंत्र्य मिळालं का, तर नाही, संपूर्ण भारताला एका वेळेला स्वातंत्र्य मिळालं नाही. मग ते कसं मिळालं ते आपल्याला माहिती पाहिजे. भारत पाकिस्तानचं जे विभाजन झालं ते आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. कोणी केलं ते पण माहिती पाहिजे. कोणी तो ऍक्ट संमत केला, कोणी सांगितलं की आता भारत पाकिस्तान 2 वेगळे वेगळे करा. ठीक आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहित नसेल की ज्या वेळेला भारत पाकिस्तान वेगळं वेगळं झालं त्या वेळेला 2 पाकिस्तान तयार झाले होते. एक होतं पूर्व पाकिस्तान आणि एक होतं पश्चिम पाकिस्तान. ठीक आहे. तर हे जे पूर्व पाकिस्तान म्हणजे काय, पश्चिम पाकिस्तान म्हणजे काय, मग त्यातलं कुठलं एक जे आहे ते कॅन्सल आउट झालं आणि त्याच्यामधून दुसरं राष्ट्र निर्माण झालं. तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ज्यांना कोणाला माहिती असेल ना त्यांनी कमेंटमध्ये सांगा की पूर्व पाकिस्तान, मी तुम्हाला एक हिंट देऊन देते, पूर्व पाकिस्तान जे आहे ते पूर्व पाकिस्तान डिझॉल्व्ह झालं आणि त्याच्या जागेवर दुसरं नवीन राष्ट्र जे आहे ते निर्माण झालं. आता ते राष्ट्र कसं निर्माण झालं ते पण आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये भारताचा हात होता. ओके. त्याच्यानंतर घटनात्मक विकास. आता हे थोडंसं आपल्या पॉलिटीमध्ये पण जातं, पण याचा आपल्याला इतिहासामध्ये सुद्धा काही रेफरन्सेस आहेत. ठीक आहे. तो संविधानाची जी रचना आहे ती, लोकशाहीची जी स्थापना आहे 1950 मध्येच लोकशाहीची स्थापना का म्हटलंय सांगा बरं, करा, विचार करा आणि कमेंटमध्ये सांगा सगळ्यांनी. 1950 ला आपण लोकशाही का म्हणतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास. आतापर्यंत आपण जे काही बघितलं ते होता भारताचा इतिहास. ज्या वेळेला आपण एमपीएससीची एक्झाम देतो, एमपीएससीच्या एक्झाम मध्ये आता हा जो सिलेबस आहे, हा सिलेबस मोस्टली आपला पूर्ण एमपीएससीला आणि युपीएससीला दोघांना हाताला हात धरून चालणार आहे. ठीक आहे. मग अशा वेळेला आपल्याला एमपीएससीचा जो सिलेबस आहे तो अजून थोडासा सॉर्ट आउट करावा लागतो. ठीक आहे. तो एमपीएससीच्या सिलेबसमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठा साम्राज्याबद्दल आपल्याला जास्त माहिती पाहिजे. मग आता शिवाजी महाराजांचा जो काही काळ होता तो आपल्याला माहिती पाहिजे. स्वराज्याची स्थापना कशी झाली, कुठे झाली, महाराजांचं प्रशासन कसं होतं, महाराजांचा राज्यकारभार कसा होता, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. मराठा साम्राज्याचा विस्तार कसा झाला, संभाजीराजांनी काय काय केलं, शाहू महाराजांनी काय काय केलं, पेशवे आपण मागेही ऑलरेडी बघितलं. मराठा इंग्रज जी काही युद्ध झाली, पहिलं युद्ध कुठलं, दुसरं युद्ध कुठलं, तिसरं युद्ध कुठलं, आता इथे मी फक्त तुम्हाला पहिलं, दुसरं, तिसरं सांगितलेलं आहे. ठीक आहे. कुठे झालं ते मी नाही सांगितलंय, तर ते कुठे झालं, कोण जिंकलं, कशा पद्धतीने जिंकलं हे पण आपल्याला माहिती पाहिजे.
ठीक आहे. 19व्या शतकामधल्या ज्या काही सुधारणावादी चळवळी होत्या, इथे पुन्हा तेच आलं की समाज सुधारक जे होते आपले, आता आम्ही जे 40 समाज सुधारक घेतलेत ना, त्यातले मोस्टली महाराष्ट्रातले घेतलेले आहेत. ठीक आहे. मोस्ट ऑफ द समाज सुधारक जे आहेत ते महाराष्ट्रातलेच आहेत. त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे ना, हा पूर्णच्या पूर्ण पार्ट त्या एका बॅचमध्ये तुमचा कव्हर होऊन जात असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधल्या स्वातंत्र्य लढा जो आहे तो आपल्याला माहिती पाहिजे, क्रांतिकार्यांचं कार्य माहिती पाहिजे, जनजागृती कशा पद्धतीने केली जात होती, त्याच्यानंतर शिक्षण प्रसार महाराष्ट्रामध्ये कसा झाला हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ओके. आता इंडियन हेरिटेज ज्या वेळेला आपण बघतो, इंडियन कल्चर अँड हेरिटेज, त्यावेळेला भारतामधल्या कला आणि वास्तुकला. ठीक आहे. मग सगळी प्राचीन मंदिरं, कुठे कुठलं मंदिर आहे, कुठल्या काळामध्ये तयार झालंय, कोणत्या राजाने बांधलंय, ठीक आहे, कुठल्या राजाच्या काळामध्ये बांधलंय. शिल्पकला, चित्रकला, सेम सेम सेम, कुठल्या राजाच्या काळामध्ये कोणी बांधलंय, कोणी तयार केलेलं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आता तसंच आपल्याकडे साहित्य आणि संगीताच्या बाबतीत पण आहे. ठीक आहे. साहित्य म्हणजे काय, लेखी जे काही मटेरियल आपल्याला सापडतं, पुस्तकं वगैरे, त्यांना आपण म्हणतो साहित्य. ठीक आहे. मग संस्कृत आणि प्रादेशिक साहित्य जे आहे ते संस्कृत आणि प्रादेशिक साहित्य आपल्याला माहिती पाहिजे. मग संस्कृत मधल्या ज्या काही मोठ्या मोठ्या किंवा जे मेन बुक्स आहेत, ठीक आहे, मग ते मेन बुक्स कोणी लिहिलेले आहेत, कसे लिहिलेले, त्याच्यामधला मेन जो एक क्रक्स जो म्हणतो आपण, वन लाईनर जर काढलं तर त्या वन लाईनर त्या पुस्तकाची स्टोरी आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. एका लाईन मध्ये त्या पुस्तकाची स्टोरी आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर ते कोणी लिहिलंय, कुठल्या राजाच्या काळात लिहिलंय ते पण आपल्याला माहिती पाहिजे. भारतीय शास्त्रीय संगीत, भारतीय शास्त्रीय संगीताची घराणी विचारली जातात, कुठलं घराणं कोणाचं. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही महत्वाचे संगीतकार आहेत, आपले महत्वाचे जे काही म्युझिशियन्स आहेत, ते कुठल्या घराण्यातनं आलेले आहेत ते पण आपल्याला विचारलं जात असतं. ठीक आहे. तर ते आपल्याला महत्वाचं आहे. त्याच्यानंतर लोककला आणि परंपरा, भारतातल्या ज्या काही लोककला आहेत, भारतातल्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या परंपरा आहेत, संपूर्ण भारतातल्या. ठीक आहे. संपूर्ण भारतातल्या म्हणजे मी कुठल्या म्हणते, आसाममध्ये कुठल्या लोककला आहेत, केरळमध्ये कुठल्या आहेत, त्याच्यानंतर जर समजा तुम्ही आंध्र प्रदेशला गेला तर तिथे कुठल्या, अरुणाचल प्रदेशला गेला तर तिथे कुठल्या, तर हे सगळंच्या सगळं आपल्याला माहिती पाहिजे. तिथलं संगीत कुठलं आहे, नृत्य कुठले आहे, तिथे कुठले महत्वाचे सण साजरे होतात, तिथल्या नाट्यकला कुठल्या आहेत, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. प्रत्येक राज्यावाईज, आता तुम्ही वाटलं तर गुगल करा, प्रत्येक राज्यावाईज त्यांचं लोकसंगीत कुठलं फेमस आहे. ठीक आहे. जसं आता आपण म्हणतो महाराष्ट्राचं कुठलं लावणी आहे. ठीक आहे. किंवा महाराष्ट्रामध्ये चित्रकलेमध्ये काय आहे तर वारली पेंटिंग्स आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मग महाराष्ट्रामधले नृत्य कुठलं, सण कुठलं, नाट्यकला कुठली, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. संगीतमध्ये नाही आहेत ऍक्च्युली लावणी, लोककलामध्ये येतं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर महाराष्ट्रामधली जी काही वारसा स्थळे आहेत ती पण आपल्याला माहिती आहे. मुळात आता इथे आपण इंडियन कल्चर बघतोय, महाराष्ट्राचं कल्चर बघत नाहीये. त्याच्यामुळे मी म्हणाले हे इथे मी फक्त तुम्हाला एक्झाम्पल देताना महाराष्ट्राचं दिलं, हे आपल्याला संपूर्ण भारतातलं माहिती पाहिजे. ठीक आहे. आता इथे मात्र काय, महाराष्ट्रातली जी काही वारसा स्थळे आहेत ती स्थळे, मग महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं, अजिंठा झालं, वेरूळ झालं, पैठण झालं, नाशिक झालं, हे सगळे महाराष्ट्रातली वारसा स्थळे. त्याच्यानंतर युनेस्को काय आहे, युनेस्कोचा लॉंग फॉर्म पहिले बघा. ठीक आहे. युनेस्को म्हणजे काय, युनेस्कोची कुठली कुठली जागतिक वारसा स्थळे आहेत ती, त्यातली भारतात किती आहेत ती, मग ती कधी कधी भारतामध्ये आली ते, म्हणजे भारतामध्ये ती स्थळं कधी आली तसं नाही, भारतातली ती स्थळं युनेस्कोच्या लिस्टमध्ये कधी गेली ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे काय की काझीरंगा जो आहे तो काझीरंगा युनेस्कोने कधी लिस्टमध्ये टाकला, किंवा कुतुब मिनारला युनेस्कोने कधी मान्यता दिली, एलिफंटा केव्हजला कधी दिली, हम्पीला कधी दिली, कोणार्कला कधी दिली, हे काही फक्त एक्झाम्पल्स आहेत. अशा बऱ्याच साइट्स आहेत. स्वातंत्र्यानंतरचा भारत जो आहे त्याच्यामध्ये संस्थानांचे विलिनीकरण, मी तुम्हाला ऍक्च्युअली हे येऊन गेलं इथे ना, मी तुम्हाला कमेंट करायला लावलं होतं हे. ठीक आहे. चलो, कुठल्या अच्छा हे नाही दिलंय मी, डिटेल नाही दिलेले. ओके. चलो, कुठले कुठले संस्थान होते की जे 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये सामील झाले नव्हते. ठीक आहे. तर त्यांचं कमेंटमध्ये सांगा, कमेंटमध्ये सगळ्यांनी मला ना सांगा की कुठले कुठले असे संस्थान होते की ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा भारतामध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये सरदार पटेल यांचं काय योगदान होतं, भारताच्या स्वातंत्र्यानंतरचं आर्थिक नियोजन भारताने कशा पद्धतीने केलं, मग नियोजन आयोग काय आहे, 5 वर्षांच्या ज्या काही योजना असतात त्या काय असतात, मग प्रत्येक दर 5 वर्षाची जी योजना आहे
पहिली, दुसरी, तिसरी, चौथी अशा सगळ्या योजनांमध्ये काय काय घडलं, काय काय त्यांनी ऍड केलं, काय काय कमी केलं, काय काय चेंजेस केलेत, किंवा त्यांचं मेन जे काही ऑब्जेक्टिव्ह होते ते ऑब्जेक्टिव्ह काय होते ते सुद्धा आपल्याला बघायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर भारताचं परराष्ट्र धोरण कसं होतं, भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये त्यांनी काय काय मुद्दे इन्क्लूड केलेले होते, नेहरू आणि इंदिरा गांधींच्या काळामधले कुठली कुठली धोरणं होती, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी कुठली धोरणं परराष्ट्रांसोबत लागू केलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर सामाजिक सुधारणा स्वातंत्र्याच्या नंतर काय झाल्या, मग महिलांसाठी कुठले हक्क मिळाले, शिक्षण आणि आरोग्याच्या ज्या काही चळवळी झाल्या त्या चळवळी, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा पॉइंट येतो तो चालू ऐतिहासिक घडामोडी. ठीक आहे. तुम्ही म्हणाल की इतिहास आणि चालू हे दोन शब्द कसे एकत्र येतात. ठीक आहे. तर हे जे दोन शब्द आहेत याच्यामध्ये वारसा संवर्धन योजना ज्या आहे, ASI, इंटॅक्ट, राज्य वारसा योजना, ह्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजना आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पुरातत्व संशोधन, आपल्याकडे खातं आहे, माहिती आहे का तुम्हाला, पुरातत्व संशोधन खातं. तर तिथे कुठल्या कुठल्या पद्धतीची नवीन उत्खननं झालेली आहेत. ठीक आहे. मग आता ही नवीन उत्खननं जी आहेत याच्यामध्ये जागा तर जुनी आहे पण ती उत्खनन आता झालेलं आहे. ठीक आहे. मग वेगळी संशोधन केंद्र जी आहेत ती संशोधन केंद्र आपल्याला माहिती पाहिजे. संग्रहालय आणि स्मारक जी आहेत की जी हिस्टॉरिकली इम्पॉर्टंट आहे, राष्ट्रीय संग्रहालय, छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय, ही संग्रहालयांमध्ये काय काय ठेवलेलं आहे हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. जागतिक वारसा संवर्धन, परत आलं आपलं युनेस्कोची योजना. त्याच्यानंतर भारतीय प्रस्तावित स्थळे जी काही आहे युनेस्कोची, ती सगळीच्या सगळी आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला इतिहासाचा जो सिलेबस आहे हा इतिहासाचा सिलेबस आपला पूर्णपणे संपलेला आहे. अजूनही पुन्हा मी सांगते की जर तुम्हाला असे सगळे व्हिडिओज आपले बघत राहायचे असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला भेटूया. थँक्यू.